सत्यजित जाधव हा एक तरुण आहे पहिली गोष्ट म्हणजे, आणि हा उद्योजक आहे आणि त्याचा गुडविल आहे बाजारामध्ये. आणि तो पैशासाठी म्हणून काम करत नाही, पण एक समाजाचं एक ध्येय देणं, देणं लागतं, ऑब्लिगेशन आहे समाजाचं. तर निवडून देण्यामध्ये त्यांचा उत्साह असतो आणि ते केव्हाही अवेलेबल असतात. भावी आणि उमेदवार हा अनुभवी असला पाहिजे आणि त्याच्या मनामध्ये जिद्द असली पाहिजे आणि काम करायची तयारी पाहिजे आणि समाजाची काही अडचणी असतात त्या अडचणी दूर करायची त्यांची हिंमत पाहिजे आणि ती मांडली पाहिजे व्यवस्थित आणि त्याप्रमाणे प्रॅक्टिकल इम्प्लिकेशन केलं पाहिजे. आणि ते निवडून आल्यानंतर जबाबदारी म्हणजे समाजाचा उद्धार झाला पाहिजे. एरिया जी आहे तर डेव्हलपिंग एरिया आहे, त्यामुळे तुम्हाला इथे खूपशा काही गोष्टी वाव आहे, हे आहे, भरपूर वाव आहे. आणि त्यामुळे तुम्हाला निवडून देण्यामध्ये आमचं एकच इच्छा आहे व तुम्ही आमच्या समाजा वेलफेअर ऑफ द सोसायटी इन अ जनरल ते आली पाहिजे आणि त्यातून आम्हाला त्या फायदा होणारच आहे. आणि शिवसैनिक असल्यामुळं तुमच्या मनामध्ये धैर्य आहे आणि चिकाटी आहे आणि करून दाखवायची हिंमत आहे असं आम्ही ग्रंथ देतो. आणि तुमचे बॅकग्राऊंड कसं आहे, त्यांचे वडील म्हणा, आई म्हणा, हे खासदार आमदार असल्यामुळं त्यांच्यामध्ये समाजा वेलफेअर ऑफ द सोसायटी इन अ जनरल ते येतं त्यांना करायला. आणि त्यामुळे मत दिल्यानंतर ते वाया जाणार नाही याचं ग्राह्य आहे आणि गॅरंटी आहे. आणि कधीही अडचणी आल्या की घरामध्ये अवेलेबल असतात आणि ते उद्योजक असल्यामुळे त्यांना कुठल्याही गोष्टीची हे लुच्चपणा नाही आहे आणि पैसे कमवण्याची इच्छा नाही आहे. पैशासाठी म्हणून काम करणार नाही आहेत. त्यांनी समाजासाठी करत आलेले आहेत. गेली 15-20 वर्षे ते आमच्या संपर्कात आहेत आणि अपेक्षा आहे त्यांच्याकडनं की त्यांनी करावं समाज. सत्यजित जाधव हा एक तरुण आहे पहिली गोष्ट म्हणजे, आणि हा उद्योजक आहे आणि त्याचा गुडविल आहे बाजारामध्ये. आणि तो पैशासाठी म्हणून काम करत नाही, पण एक समाजाचं एक ध्येय देणं, देणं लागतं, ऑब्लिगेशन आहे समाजाचं. तर निवडून देण्यामध्ये त्यांचा उत्साह असतो आणि ते केव्हाही अवेलेबल असतात. की असं नाही आहे, मग मिळत नाही, भेटत नाही असं नाही आहे, कधीही लांब असतं असं नाही आहे. आणि किती श्रीमंती जरी असली तरी जमिनीखाली असतात आणि जमिनीवर राहून ते लोकांच्या अडचणी दूर करतील अशी अपेक्षा आहे आणि ते करणारच. कारण त्यांच्यामध्ये गेली 15-20 वर्षाचा आमचा अनुभव आहे की त्यांची आई म्हणा, वडील म्हणा, हे खेळाडू वृत्तीनं भेटणारे आहेत, येणारे आहेत. हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार.